इचलकरंजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पहिली पार पडत असताना गेल्या 10 दिवसापासून प्रचार सुरू होता. प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडवलेल्या आहेत. आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाच्या ज्या प्रमुख आहेत पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर बघितलं तर राजीव गांधी भवन येथे EVM मशीनचं सध्या वाटप आता केलं जात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं 4 प्रभाग असे करण्यात आले आहेत. त्यामध्ये 16 वार्डाचं हे EVM मशीन साहित्य, मतदानाचं साहित्य, पोलीस प्रोटेक्शन हे सगळं साहित्य आता दिलं जात आहे. चांगल्या पद्धतीनं नियोजन आता निवडणूक आयोगाने लावले आहे. त्यामुळं उद्याच्या मतदानाची तयारी आता पूर्ण होऊन EVM मशीन आता मतदान केंद्रावर जात आहेत. आपण जर बघितलं योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपल्यावर आता आपण निवडणूक आयोगाच्या ज्या आयुक्त तथा प्रशासकीय आयुक्त निवडणूक आयोग मॅडम आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की कशी तयारी केली आणि काय केलं. काय सांगाल मॅडम, कशी तयारी आणि काय आहे? आज तुम्ही EVM मशीन वाढताय. गेल्या 10 दिवसापासून प्रचार शांततेत झाला, कुठेही गालबोट लागलं नाही आणि चांगल्या पद्धतीनं आचारसंहितेचं पालन इथल्या राजकीय नेत्यांनी केलं आहे आणि आता उद्या मतमोजण्याने आज EVM मशीनचं वाटप होते. काय सांगाल? आज आपण इथं पाहत असाल, आज आमचा संपूर्ण स्टाफ हा शहरामध्ये विविध केंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. मशीनचं वाटप जवळपास सगळ्या कर्मचाऱ्यांना झालेलं आहे. त्यांना ट्रेनिंग इथं आज आम्ही सकाळपासून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना जेवण असेल, नाश्ता असेल त्याची इथूनच आम्ही सोय केलेली आहे. त्यामुळे शांततेत आमचं 4 ROच्या अंडर जे यंत्र वाटप होतं ते सगळं झालेलं आहे. आता फक्त उद्या आमचं ॲक्च्युअली मतदान असणार आहे. त्यामुळं उद्या खरी कसरत म्हणावी लागेल, पण कसरत नाही. इतक्या दिवसात आम्ही जो गेल्या 1 महिनाभर आम्ही जे नियोजन केलं त्याचा एक परिपाक म्हणून खूप शांततेत व्यवस्थित आमची ही प्रक्रिया सुरू आहे. उद्याही सर्वच केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची आम्हाला आशा आहे. सर्व उमेदवार आम्हाला सहकार्य करतील, सर्व नागरिक मतदान करून त्यांचा हक्क बजावतील अशी मी आशा व्यक्त करते. आजपर्यंत जशी आमची सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली तशीच उद्याची आणि परवा दिवशीच्या मतमोजणीची प्रक्रिया ही अशी सुरळीत, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल अशी मला आशा आहे. परवा दिवशीचं जे मतमोजणीचं नियोजन आहे तेही इथंच आहे. मात्र आत्ता आपण बाहेर आहोत. मतमोजणी ही आत आपल्या राजीव गांधी भवनमध्ये आतमध्ये होणार आहे 4 ठिकाणी. त्यामुळं त्या दिवशीही अगदी शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे तीही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती शांततेत पार पडेल याची आम्हाला आशा आहे. आज जर बघितलं, आज मकर संक्रांत आहे. आज मकर संक्रांतीचा महिलांचा सण मोठा असतो आणि ह्या महानगरपालिकेची पहिली महानगरपालिका होत असताना तुम्ही पहिल्या महिला आयुक्त आहात आणि आज मकर संक्रांतीच्या ड्रेसमध्ये तुम्ही दिसतात. आज सण करून आणि निवडणूक आयोगाचं काम कसं दोन्ही तुम्ही ताळमेळ बसलाय? तुमच्याबरोबर महिला बी आलेल्या आहेत. आज खरं तर आपण बघितलं असेल तर मकर संक्रांतीचा सण आहे. या सणाच्या सर्व इचलकरंजीवासियांना खूप शुभेच्छा देते. तिळगुळ घ्या, गोड बोला, तुमचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं जावं ही शुभेच्छा व्यक्त करते. आणि खरं तर आज हा सगळ्यात मोठा सण आपण साजरा करतो निवडणुकीचा. त्यामुळं मकर संक्रांती दरवर्षी येत राहते, मात्र हा जो सण आहे तो दर 5 वर्षांनी एकदा येतो. त्यामुळे या सणाला आम्हाला जास्त महत्त्व द्यायचं आहे. त्यामुळं हा सण आम्ही पहिला साजरा करू आणि मकर संक्रांतीचा फक्त ड्रेसअप आहे. मात्र सण जो आहे तो आपण नंतर ज्यावेळेला ही सगळी माझी प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेला आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करू. निश्चितच मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज आमचा एवढा स्टाफ, सगळा सण आहे तरीसुद्धा सगळा 100% स्टाफ माझा इथं उपस्थित आहे आणि सगळेजण उत्सुक आहे. सगळेजण तेवढेच जबाबदारीनं वागत आहेत आणि तेवढ्याच जबाबदारीने ती उद्याची प्रक्रिया, परवाची प्रक्रिया ते पार पाडतील. सण निश्चित आहे, सणाचा आनंद आहे आणि त्याच आनंदामध्ये आम्ही हा निवडणुकीचा सण पण साजरा करत आहोत. TV9च्या माध्यमातून तुम्हाला तिळगुळ घ्या, गोड बोला या शुभेच्छा देतात आणि मतदान प्रक्रिया चांगली पडते हेच ईश्वरी पार करतो. आपण जर बघितलं तर आयुक्त मॅडमनी पहिला सण मतदान, दुसरा सण संक्रांत, तर हे दोन्ही सण मॅडम एका ठिकाणी साजरे करत आहेत. त्यामुळं तिळगुळ घ्या, गोड बोलाच्या माध्यमातून सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यामुळं कुठेही अडचण येणार नाही अशी सध्या झाली आहे. उद्या मतदान, परवा दिवशी मतमोजणी. त्यामुळे सगळे जे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व कार्यक्रम योग्य रीतीने चालू आहे. कॅमेरा निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.